Hello everyone, this is Thakre sir from Mahatma Jyotiba Phule Vidyalaya Ghatpur. So friends, today here we are going to discuss about narration. About narration. Narration म्हणजे स्पीच. याला म्हणतो आपण स्पीच. आता स्पीच, नॅरेशन किंवा स्पीच म्हणजे काय? तर नॅरेशन किंवा स्पीच म्हणजे मराठीमध्ये म्हणतात याला कथन. आता कथन म्हणजे काय? तर आपण आपल्या शब्दामध्ये जे काही बोलतो म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? कथन. काहीतरी कथन करतो ना, कथा सांगता म्हणजे तुम्ही कथन करता, बरोबर आहे. तर जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा त्यालाच म्हणतात नॅरेशन, स्पीच किंवा कथन. तर नॅरेशन हा दोन प्रकारचा असतो. एक असतो डायरेक्ट स्पीच, एक असतो डायरेक्ट स्पीच आणि दुसरं असतो इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच. आता डायरेक्ट स्पीच म्हणजे काय आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय? तर डायरेक्ट स्पीच म्हणजे प्रत्यक्ष कथन. डायरेक्ट स्पीच म्हणजे प्रत्यक्ष कथन आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे अप्रत्यक्ष कथन. आता प्रत्यक्ष कथन आणि अप्रत्यक्ष कथन याच्यामध्ये काय फरक आहे? जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या शब्दामध्ये बोलत असतो तेव्हा तो प्रत्यक्ष कथन झाला. परंतु एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द जेव्हा आपण तिसऱ्याला सांगतो, थर्ड पर्सनला, जेव्हा कोणाला सांगतो थर्ड पर्सनला, तेव्हा त्याला अप्रत्यक्ष कथन असे म्हणतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं, आता पृथ्वी म्हणाला की सर तुम्ही उद्याला आमच्या घरी जेवायला या. आता मी हिला सांगेन, मनीषाला सांगेन की पृथ्वी म्हणाला की मी उद्या त्याच्या घरी जेवायला. मी कोणाच्या शब्दात सांगितलं? आपल्या. त्याच्या तोंडचे शब्द जशीच्या तसे सांगितलं का? नाही. म्हणजे त्याच्या तोंडचे शब्द आहेत ते डायरेक्ट स्पीच आणि मी जेव्हा तिसऱ्याला सांगत असेल तेव्हा ते झालं अप्रत्यक्ष कथन. फॉर एक्झाम्पल, जसं डायरेक्ट स्पीच मध्ये म्हटलं की जसं गोपाल सेड टू गौरी. गोपाल सेड टू गौरी. गोपाल गौरीला म्हणाला की आय एम so busy today. I am so busy today. कोण म्हणाला? गोपाल म्हणाला गौरीला. आता कोणाच्या तोंडचे शब्द आहेत? गोपालच्या. कोणाच्या तोंडचे शब्द आहेत? गोपालच्या. गोपाल गौरीला म्हणाला की मी आज खूप काय आहे? बिझी आहे. मी खूप व्यस्त आहे, मला तू त्रास देऊ, फोन करू नको. है की नाही? राहते ना गौरी झाले तर असं देत असेल. सरळ गोपाल म्हणाला की मला आज काय फोन करायची नाही, मी काय आहे? बिझी आहे. आता हे गोपालच्या तोंडचे शब्द आहेत, परंतु आता मी सांगत आहे दुसऱ्याला, थर्ड पर्सनला सांगत आहे. आता याच्यामध्ये हा गोपाल हा काय आहे? स्पीकर आहे. हा काय आहे? स्पीकर म्हणजे बोलणारा. आणि हे गौरी काय आहे? लिस्नर. हे काय आहे? लिस्नर. आता डायरेक्ट स्पीच मध्ये याला म्हणतात रिपोर्टिंग व्हर्ब. याला काय म्हणतात? रिपोर्टिंग व्हर्ब. आणि याला म्हणतात रिपोर्टिंग स्पीच. जो अवतरण चिन्हामधील वाक्य आहे की नाही, हा कशामध्ये आहे? डबल इंटू इन्व्हर्टेड कॉमामध्ये आहे ना, याला म्हणतात रिपोर्टिंग स्पीच. रिपोर्टिंग स्पीच. आता बघा, गोपाल गौरीला म्हणाला हे मला तुम्हाला सांगायचं आहे, तर मी काय म्हणेन? गोपाल टोल्ड गौरी. गोपाल टोल्ड गौरी. गोपाल कोणाला म्हणाला? गौरीला म्हणाला. मी तुम्हाला सांगत आहे. आता गोपाल गौरीला म्हणाला की, म्हणजे हा दोन वाक्यांना मला जोडायचं आहे ना, मग त्याच्यासाठी मी कंजंक्शन वापरेन कोणता? दॅट. काय वापरेन? दॅट. गोपाल गौरीला म्हणाला की. कोण? आय म्हणजे कोणासाठी आलेला आहे? गोपालसाठी. मग मी आय म्हणेन का? मग काय म्हणेन? ही म्हणेन ना. काय म्हणेन? ही. म्हणजे हा गोपाल पुल्लिंगी आहे म्हणून हा गोपालसाठी आलेला आहे. तर बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर आता बघा गोपाल हा आय जो आहे हा गोपालसाठी आलेला आहे. मग आपण दुसऱ्याला सांगत असू तेव्हा आय म्हणू का? तो म्हणजे कोण? गोपाल. मग गोपालसाठी आयच्या ऐवजी काय लिहू आपण? ही. आता जेव्हा आय एम म्हटलं त्यानं तेव्हा वर्तमान काळ होता, प्रेझेंट टेन्स होता. परंतु मी तुम्हाला सांगत आहे, थर्ड पर्सनला सांगत आहे, तेव्हा तो कशामध्ये जाईल?
भूतकाळामध्ये. कशामध्ये जाईल? तर जसं तुमच्या मामीनं तुम्हाला म्हटलेलं होतं ते वर्तमान काळ होतं, परंतु तुम्ही तुमच्या मामाच्या गावून घरी आले म्हणजे तो भूतकाळात गेलं ना, बरोबर आहे की नाही? तर तसं हे भूतकाळात गेलं तर मग काळ बदलवावा लागेल. मग वर्तमान काळ आहे तर त्याचं काय करावं लागेल? भूतकाळ. काय करावं लागेल? भूतकाळ. मग काय एमचं काय होईल? ही वाज. काय होईल? सो बिझी. आता टुडे त्याने म्हटलं तेव्हा टुडे होता, आहे की नाही? परंतु आपण दुसऱ्याला सांगून तेव्हा तो दॅट डे होईल. काय होईल? दॅट डे. त्या दिवशी म्हणतो ना, आणि इम्प्रोव्हिएटेड कामा काढून टाकू. आणि अशा प्रकारे होईल की गोपाल टोल्ड गौरी, आहे की नाही? किंवा याची गोपाल टोल्ड गौरी, गोपाल गौरीला म्हणाला. काय म्हणाला? दॅट ती, ही म्हणजे कोण? म्हणजे कोण? गोपाल वॉज सो बिझी दॅट डे. म्हणजे गोपाल गौरीला म्हणाला होता की तो त्या दिवशी खूप बिझी होता. आहे का? होता. तर अशा प्रकारे आपण काय केलं? डायरेक्टच्या इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे प्रत्यक्ष कथनाचं अप्रत्यक्ष कथन. मग आता प्रत्यक्ष कथनाचं अप्रत्यक्ष कथन करत असताना आपण कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या? तर जो रिपोर्टिंग वर्ब आहे त्याचं जे शेड टू आहे त्याच्याऐवजी काय लिहिलं आपण? काय लिहिलं? टोल्ड. त्यानंतर ह्या दोन वाक्यांना जोडण्यासाठी काय लिहिलं आपण? कंजंक्शन दॅट. त्यानंतर जो सर्वनाम आहे आय त्याच्यामध्ये बदल केला, सर्वनामात बदल केला. त्यानंतर काळामध्ये बदल केला. त्यानंतर कशामध्ये बदल केला? काळामध्ये. आणि त्यानंतर हे जसं टुडे हा स्थलदर्शक कालदर्शक शब्द आहे यांच्यामध्ये सुद्धा आपण काय केलं? बदल केलं. म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करत असताना रिपोर्टिंग वर्ब मध्ये सुद्धा बदल केला जात असते. त्यानंतर दोन वाक्यांना जोडण्यासाठी कंजंक्शनचा वापर केला असते. आणि जो रिपोर्टिंग स्पीच आहे, जो अवतरण चिन्हामधील वाक्य आहे त्याच्या सर्वनामामध्ये, काळामध्ये आणि स्थलदर्शक कालदर्शक शब्दांमध्ये बदल केल्या जाते. अशा प्रकारे आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करतो. मग डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपण जेव्हा बोलत असतो, जेव्हा कथन करत असतो, तेव्हा किती प्रकारच्या वाक्यात कथन करत असतो? वाक्याचे प्रकार किती आहेत? किती आहेत? 4 आहेत. वाक्याचे एकूण प्रकार किती आहेत? 4. मग ती कोणती आहेत? तर सगळ्यात पहिला आहे असर्टिव्ह सेंटेन्स, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स. मग या चारही प्रकारच्या वाक्यामध्ये जेव्हा आपण बोलत असतो, मग या चारही प्रकारच्या वाक्याचे स्पीच चेंज केला जात असते. डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच केला जाते. मग चारही प्रकारच्या वाक्यामध्ये जेव्हा डायरेक्टचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये बदल करत असतो तेव्हा त्याच्या रिपोर्टिंग स्पीच मध्ये आणि त्या वाक्यांना जोडण्यासाठी वेगवेगळ्या कंजंक्शनचा उपयोग केला जातो. आता ह्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने बदल केला जाते हे आपण आता बघूया. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? नक्की. डायरेक्टचे इनडायरेक्ट स्पीच करत असताना नेमकं काय करावं लागते हे लक्षात आलं तुमच्या? ओके, डन डन. हा, तर मित्रांनो आता आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये बदल करावा लागते? तर सगळ्यात पहिले आपल्याला बदल करावा लागते रिपोर्टिंग वर्ब मध्ये. त्यानंतर कंजंक्शन कोणतं लिहायचं, त्यानंतर नाउन्स म्हणजे सर्वनामामध्ये बदल कसं करायचं, त्यानंतर काळामध्ये बदल आणि त्यानंतर स्थलदर्शक आणि कालदर्शक शब्दांमध्ये बदल. तर सर्वप्रथम बघूया आपण रिपोर्टिंग वर्ब म्हणजे डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये करत असताना काय करावं लागेल. तर समजा जर वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर आपण सेड लिहितो. समजा जर वाक्य इंटरॉगेटिव्ह मध्ये असेल तर आस्क. समजा जर वाक्य इम्परेटिव्ह मध्ये असेल तर रिक्वेस्ट, ऑर्डर, सजेस्टेड, ऍडवाइस किंवा आस्क. समजा जर रिपोर्टिंग स्पीच हा जर त्याच्यामध्ये आपल्याला रिक्वेस्ट जर वाटत असेल की त्याच्यामध्ये जर रिक्वेस्ट हे जर व्यक्त होत असेल तर रिक्वेस्टेड लिहू. समजा त्याच्यामध्ये जर आदेश असं जर आपल्याला व्यक्त होत असेल तर ऑर्डर लिहू. समजा जर सल्ला एखादा सजेशन असेल तर सजेस्टेड किंवा एखादी ऍडवाइस जर व्यक्त होत असेल तर ऍडवाइस लिहू. आणि समजा जर आपल्याला तसं काही समजत नसेल तर सरळ सरळ आस्क लिहिणार. त्यानंतर एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्ये रिपोर्टिंग वर्ब मध्ये सरळ सरळ सेड असेल, सेड टू असेल, काही असेल तर आपण एक्सप्लेन लिहायचं. ओके, डन इट. नाव कंजंक्शन. समजा डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच करत असताना असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर कंजंक्शन दॅट लिहायचं. इंटरॉगेटिव्ह मध्ये इफ किंवा वेदर किंवा जर WH
क्वेश्चन असेल तर WH वर्ड जो असेल तोच. ठीक आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये टू आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये दॅट हे कंजक्शन आपण लिहित असतो. त्यानंतर प्रोनाउन्स म्हणजे सर्वनामामध्ये बदल. समज डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच करत असताना आय हा जर पुल्लिंगीसाठी असेल तर ही करू, स्त्रीलिंगीसाठी असेल तर शी करू. ठीक आहे. किंवा षष्टी विभक्तीमध्ये येत असेल तर हिम किंवा हर करू, हिम किंवा हर करू, हिम किंवा हर करू. समजा ही हा हिम, हिचं काय करू, हिम करू, सीचं हर करू. यू हा जर पुल्लिंगीसाठी येत असेल तर ही, स्त्रीलिंगीसाठी येत असेल तर सी, किंवा अनेक वचनासाठी येत असेल तर दे, किंवा यूचं यू कधी आपण ठेवत असतो. वी, दे, देम, अस. दे येत असेल तर देअर, देम. ओके, किंवा अस. अशा पद्धतीने आपण सर्वनामामध्ये बदल. त्यानंतर आपण काळामध्ये बदल करत असतो. डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच करत असताना सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर सिंपल पास्ट टेन्स मध्ये करतो. म्हणजेच आपण क्रियापदामध्ये बदल करतो. प्रेझेंट टेन्सचं पास्ट टेन्स केल्या जात असते. त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर पास्ट कंटिन्युअस, म्हणजे एमी जर असेल तर वाज वेअर करतो. त्यानंतर परफेक्ट टेन्स मध्ये असेल तर हॅव, हॅज असेल तर हॅड करतो. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप. त्यानंतर सिंपल पास्ट असेल तर पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आपण बदल करत असतो. त्यानंतर पास्ट परफेक्ट मध्ये असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे वाज वेअर, आणि क्रियापदाचं चौथं रूप असेल तर त्याचं हॅड, बीन, त्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप. अशा पद्धतीने आपण काळामध्ये बदल करतो. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये, समजा काळामध्ये बदल करत असताना कॅन येत असेल तर कुड करतो, विल येत, शाल येत असेल तर शुड, विल येत असेल तर वुड, मे येत असेल तर माइट, मे येत असेल तर माइट. अशा पद्धतीने आपण मॉडल ऑक्झिलरी मध्ये सुद्धा बदल करत असतो. ठीक आहे. त्यानंतर स्थल आणि कालदर्शक शब्दांमध्ये बदल. जसं डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच करत असेल, नाव येत असेल तर देन, हिअर येत असेल तर देअर, टुडे, दॅट डे, टुमारो, द नेक्स्ट डे, येस्टरडे, द प्रिव्हियस डे, अगो, बिफोर, दिस, दॅट. अशा पद्धतीने मित्रांनो आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करत असताना ह्या संपूर्ण गोष्टीमध्ये आपल्याला बदल करता आला पाहिजे. आणि हे जर आपल्याला जमलं तर इझिली आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये आणि इनडायरेक्ट स्पीच डायरेक्ट स्पीच मध्ये आपण बदल करू शकतो. आय होप यू माइट बी अंडरस्टूड. हा, तर मित्रांनो आतापर्यंत आपण बघितलं डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये कसे बदल करतात. परंतु आपण जेव्हा डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीचचा जेव्हा म्हणजे बदल करत असतो तेव्हा आपण 4 प्रकारच्या वाक्यात बोलत असतो. मग 4ही प्रकारच्या वाक्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आपल्याला करता आलं पाहिजे. आता 4 प्रकारची वाक्य कोणती आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे. सगळ्यात पहिलं वाक्य कोणतं आहे? असर्टिव्ह सेंटेन्स. बरोबर आहे. त्यानंतर आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. त्यानंतर आहे इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. आता इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स 2 प्रकारचे आहेत. आपल्या सर्वांना माहित आहे. इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स किती प्रकारचे आहेत? एक आहे व्हर्बल आणि एक आहे WH टाइप क्वेश्चन. तर व्हर्बल म्हणजे काय आणि WH टाइप क्वेश्चन म्हणजे काय सगळ्यांना माहित आहे. व्हर्बल टाइप म्हणजे काय? ज्या प्रश्नाची सुरुवात कशाने होत असते? ऑक्झिलरी वर्बनी होते, त्याला व्हर्बल टाइप क्वेश्चन असे म्हणतात. आणि ज्या प्रश्नाची सुरुवात WH वर्डनी होते त्याला WH टाइप क्वेश्चन म्हणतात. आता WH वर्ड्स कोणते? आपल्याला माहित आहे. व्हॉट, वेअर, व्हाय, व्हिच, हू, हाऊ मेनी, हाऊ मच, वेअर, हे कोणते झाले? WH. त्यानंतर ऑक्झिलरी वर्ब डू, डज, डीड, एम, इज, आर, वाज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, शाल, विल, शुड, वुड, मे, माइट, मस्ट. राईट. हे सगळे झाले व्हर्बल टाइप क्वेश्चन. म्हणजे आणि ज्या प्रश्नाची सुरुवात ऑक्झिलरी वर्बनी होत असते त्यांना आपण व्हर्बल टाइप क्वेश्चन असं समजतो. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर 5वा आहे चौथा कोणता आहे? एक्सक्लामेटरी सेंटेन्स. ठीक आहे. आता बघा असर्टिव्ह सेंटेन्स. जसं असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये आपण म्हटलं की राणी सेड
आय गो टू स्कूल नाव किंवा आय गो टू स्कूल टुडे. काय म्हणेल ती? आय गो टू स्कूल टुडे. ठीक आहे. आता बघा असर्टिव्ह सेंटेन्स आहे. राणी सेड आय गो टू स्कूल टुडे. आता याचं इनडायरेक्ट करत असताना आपण काय करणार? तर राणी नाही. आता राणी इथं सेट टू असेल तर टोल्ड होईल. इथं सेट टू आहे का? इथं लिस्नर आहे का कोणी? लिस्नरचा उल्लेखच केलेला नाही. बरोबर आहे. फक्त इथं कोण आहे? स्पीकर आहे. कोण आहे? स्पीकर आहे. मग अशा वेळी राणी सेड काय होईल? राणी सेड. आता हे दोन वाक्यांना जोडण्यासाठी आपण काय लिहितो इथं? कंजंक्शन. काय लिहितो? कंजंक्शन. त्याच्यानंतर सर्वनामामध्ये आणि काळामध्ये योग्य तो बदल करतो. आता राणी आई हा कोणासाठी आलेला आहे? राणी. कोण म्हणाली? राणी म्हणाली. मी शाळेत जातो. मी आज शाळेत जातो अशी म्हणाली होती. मग आय हा कोणासाठी आलेला आहे? राणीसाठी आलेला आहे. मग आईचं काय होईल? शी. काय होईल? आता गो हा प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. मग त्याचा पास्ट टेन्स करावा लागेल. काय होईल? वेंट. काय होईल? वेंट टू स्कूल दॅट डे. आहे ना. शेवटी आपण अवतरण चिन्ह काढून टाकला आणि शेवटी काय दिला? फुल स्टॉप दिला. आता इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे की नाही. आता इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय? आता आपण बघा इम्परेटिव्ह सेंटेन्स. समजा आपण म्हणू राम सेड सीता. राम सेड सीता कामा प्लीज गिव मी अ ग्लास ऑफ वॉटर. ग्लास ऑफ वॉटर. ठीक आहे. आता बघा इम्परेटिव्ह म्हणजे काय होते? आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी. आता असर्टिव्ह म्हणजे काय म्हणतो आपण याला? विधानार्थी. ज्याच्यामध्ये काय केलं जाते? फक्त विधान. इम्परेटिव्ह म्हणजे काय? आज्ञार्थी वाक्य. आता इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये ज्या वाक्यामध्ये आज्ञा, विनंती, आदेश, सल्ला इत्यादीचा बोधत असेल त्याला काय म्हणतो आपण? किंवा त्याची सुरुवात कशाने होत असते? मुख्य क्रियापदाने. प्लीजनी म्हणजे रिक्वेस्ट झाला आहे की नाही. समजा ऑर्डर द्यायचं असेल तर प्लीज असेल का तिथं? प्लीज गेट आउट असं म्हणतो का आपण? गेट आउट फ्रॉम हिअर आहे ना. आदेश करतो. प्लीज विनंती. ठीक आहे. पर याला म्हणतो आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स. आता याचं जेव्हा आपण इनडायरेक्ट स्पीच करतो तेव्हा राम सेड टू. इथं काय असेल? सेड टू सीता. म्हणजे इथं काय? स्पीकर आणि लिसनर आहे म्हणून इथं आपण काय लिहू? सेड टू. राम सीताला म्हणा. ठीक आहे. आता बघा ह्या रिपोर्टिंग वर्क मध्ये इथं सेड टू च्या ऐवजी जसं आपण इथं सेड होता इथं सेड वापरलं आणि याच्यापूर्वी जो आपण एक एक्झाम्पल बघितलं त्याच्यामध्ये काय लिहिलं आपण? टोल्ड. कधी जर सेड टू असेल तर टोल्ड, नाही तर सेड असेल तर सेड. समजा इथं जर असता राणी सेड टू अक्षरा. राणी सेड टू अक्षरा. तर इथं अक्षरा म्हणजे लिसनर असतात. इथं सेड टू असतात. परंतु लिसनर आहे का इथं? नाही. म्हणून इथं काय आपण लिहू? सेड. इज इट क्लिअर? आता बघा इथं काय करायचं तर रिपोर्टिंग वर्क मध्ये सेड टू च्या ऐवजी जर रिपोर्टिंग स्पीच हा जर रिक्वेस्ट असेल तर रिक्वेस्टेड लिहू. समजा जर तो ऑर्डर असेल तर ऑर्डर्ड लिहू. समजा तो जर सजेशन असेल तर तो काय लिहू आपण? सजेस्टेड लिहू. मग इथं काय आहे? रिक्वेस्ट. इथं काय आहे? रिक्वेस्ट. मग सेड टू च्या ऐवजी काय लिहू आपण? रिक्वेस्टेड. काय लिहू? राम रिक्वेस्टेड सीता. आता इथं आपण दॅट हे कंजक्शन लिहिलेलं आहे. बरोबर आहे. पण जेव्हा इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये जेव्हा डायरेक्ट से इनडायरेक्ट करतो तेव्हा इथं कंजक्शन दॅट न लिहिता आपण इथं लिहितो टू. काय लिहितो? टू. लक्षात राहील. मग टू लिहिल्यानंतर ह्याच्या काळामध्ये बदल करायचं. टू लिहिलं म्हणजे तो झाला इन्फिनिटिव्ह.
टू लिहिला म्हणजे काय झाला तो इन्फिनिटिव्ह. आणि टू नंतर क्रियापदाचं रूप बदलत नाही. टू नंतर नेहमी क्रियापद हा आपल्या मूळ रूपातच असतो. म्हणून आपण इथं काय टू गिव्ह. आता मी हा कोणासाठी आलेला आहे? राम कोणाला म्हणाला? सीता. मग हा मी कोणासाठी आलेला आहे? रामसाठी. बरोबर आहे. मग इथं काय लिहू? मीच काय करू? ही नाही, आता हिम करू. काय करू? हिम. म्हणजेच राम रिक्वेस्टेड टू सीता टू गिव्ह हिम. टू गिव्ह हिम. ही असता तर आहे की नाही? म्हणजे इथं आय असता तर ही केलो असतो. आय असता तर ही केलो असतो. मी असल्यामुळे हिम अ ग्लास ऑफ वॉटर. ग्लास ऑफ वॉटर इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचं आणि शेवटी काय देऊ? ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे ज्याला म्हणतो आपण प्रश्नार्थक. ठीक आहे. आता प्रश्नार्थक वाक्य दोन प्रकारची असतात. प्रश्नार्थक वाक्य किती प्रकारचे असतात? दोन प्रकारचे असतात. समजा आपण म्हटलं राजा सेड टू राणी. राजा कुणाला म्हणाला? काय म्हणाला? एक समजा आपण व्हर्बल टाइप म्हटलं, विल यू मॅरी विथ मी. विल यू मॅरी विथ मी प्रश्नार्थक चिन्ह. प्रश्न विचारलाय ना त्यानं. काय विचारलेला आहे? प्रश्न विचारला. विल यू मॅरी विथ मी, माझ्यासोबत लग्न करशील का? आहे की नाही? कोणी म्हणाला? राजा. कोणाला म्हणाला? बरोबर आहे. मग आता याचं इनडायरेक्ट स्पीच करायचं असेल तर आपण काय करणार? आता इथं बघा जे रिपोर्टिंग वर्ब आहे, इथं आपण सेटचं सेट टू चं रिक्वेस्टेड केलं, राईट. परंतु इथं प्रश्नार्थक असल्यामुळे इथं सेट टू जो रिपोर्टिंग वर्ब आहे, सेट टू च्या ऐवजी काय लिहिणार? आस्क्ड. काय लिहिणार? आस्क्ड म्हणजे विचारलं. कोणी विचारलं? कोणाला विचारलं? आस्क्ड राणी. ठीक आहे. मग इथं कंजंक्शन मात्र इथं दॅट लिहिलं, इथं टू लिहिलं, बरोबर आहे. परंतु इथं मात्र कंजंक्शन आपण व्हर्बल टाइप असल्यामुळे इफ किंवा वेदर लिहितो. काय लिहितो? इफ किंवा वेदर. मग आपण इफ लिहायला सोपं जाते. दोनच अक्षर आहेत ना, म्हणून आपण इथं काय लिहिणार? इफ म्हणजे जर. मग काय करायचं? आता जो अवतरण चिन्हामधील जो वाक्य आहे त्याला रिपोर्टिंग स्पीच म्हणतो, त्याला आपण असर्टिव्ह करायचं, विधानार्थी करायचं. मग विधानार्थी करायचं तर काय करायचं? एकदम सोपी आयडिया आहे बघा. विधानार्थी करायचं आहे तर काय करायचं? हा जो सहाय्यकारी क्रियापद आहे आणि हा जो कर्ता आहे याची अदला बदल करायची. याची काय करायची? इथं यू ठेवायचं आणि इथं काय ठेवायचं? ठीक आहे. इथं यू ठेवायचं आणि इथं काय ठेवायचं? मग इथं यू च्या ऐवजी कोणताही जरी सर्वनाम असेल तर त्याला इकडे आणायचं आणि इकडे कोणताही जरी सहाय्यकारी क्रियापद असेल तर त्याला इकडे आणायचं. गॉट इट? मग आता आपण आणलं. मग आता नियम काय म्हणते? जेव्हा डायरेक्ट ते इनडायरेक्ट स्पीच करतो तेव्हा सर्वनामामध्ये बदल करतो, सांगितलंय मग अशी. त्यानंतर काळामध्ये सुद्धा बदल करतो, बरोबर आहे. मग आता सर्वनामामध्ये बदल करू. आता यू कोणासाठी आलेला आहे? राजा सेड टू राणी. राणी म्हणजे कोणासाठी आलेला आहे? यू राणीसाठी आलेला आहे. कोणासाठी आलेला आहे? मग राणीसाठी आला असल्यामुळे यू चं काय करू आपण? शी. काय करू आपण? शी. आता विलचा मग पास्ट टेन्स. विलचा पास्ट टेन्स काय होतो? वुड. काय होतो? शी वुड मॅरी विथ. नाही, तुमच्या सोबत का? कोणासोबत? राजासोबत. मग राजासाठी सर्वनाम आलेलं आहे, मी म्हटलेलं आहे त्यानं. मग काय म्हणू? हिम. काय म्हणू? आणि याचा प्रश्नार्थक चिन्ह काढून टाकू. क्वेश्चन मार्क काय करू आपण? काढून टाकू. आणि टू इन्व्हर्टेड कॉमा आपण काढून टाकू. आणि अशा प्रकारे त्याचा डायरेक्टचा. गॉट इट? आता लास्ट आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स. कोणता आहे? याला काय म्हणतो आपण? उद्गार वाचक वाक्य. चिन्हच पाठ आहे का तुम्हाला? आता बघा इथं म्हटलं एखादा की राहुल
said. Rahul said. कोण? Rahul said. Rajni. Rahul said. How beautiful you are. How beautiful you are. है ना? How beautiful you are. तू किती सुंदर. कोणी म्हणाला? राहुलने. राहुल said to रजनी. मग आता इथं काय करणार? इथं said to आहे. इथं तुम्ही इथं काय म्हणू? Exclaimed. त्याच्यानंतर कुणाला म्हणाला तो? कुणाला म्हणाला रे? रजनीला. इथं मग कंजक्शन आपण दॅटच वापरणार. काय वापरणार? मग ह्याचं मात्र आपण असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करावं. आता बघा, हाऊ ब्युटिफुल यू आर, याचं असर्टिव्ह मध्ये कसं करणार? यू आर व्हेरी ब्युटिफुल. कसं करणार? यू आर व्हेरी ब्युटिफुल. यू आर व्हेरी ब्युटिफुल. हा झाला असर्टिव्ह. मग आता याच्या काळामध्ये आणि सर्वनामामध्ये बदल करावा लागेल. कशामध्ये बदल करावा लागेल? काळामध्ये आणि सर्वनामामध्ये. मग आता बघा, यू हा कोणासाठी आलेला आहे? रजनी. मग काय होईल इथं? शी. आता इथं आर आलेला आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे. मग काय करूया आता? पास्ट टेन्स करू. काय करू? मग शी वॉज व्हेरी ब्युटिफुल. दॅट शी वॉज व्हेरी ब्युटिफुल. शेवटी फुल स्टॉप द्यायचं, उत्तरांची काढलं. अशा प्रकारे आपण चारही प्रकारच्या वाक्याचं डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करता आलं. काय करायचं? सगळ्यात पहिले रिपोर्टिंग वर्ब मध्ये बदल करायचं. सेड असेल तर सेडच ठेवायचं. सेड टू असेल तर टोल्ड करायचं. ठीक आहे. समजा जर वाक्य इम्परेटिव्ह असेल तर सेड टू च्या ऐवजी तो जो रिपोर्टिंग स्पीच आहे तो काय व्यक्त करतो? रिक्वेस्ट व्यक्त करत असेल तर रिक्वेस्टेड लिहायचं. सजेशन व्यक्त करत असेल तर सजेस्टेड लिहायचं. ठीक आहे. समजा जर एखादा ऍडवाइस सल्ला जर व्यक्त होत असेल तर ऍडवाइस लिहायचं. त्यानंतर कंजंक्शन तिथं टू लिहायचं. सर्वनामामध्ये, काळामध्ये आणि स्थलदर्शक कालदर्शक शब्दामध्ये योग्य तो बदल करायचा. ठीक आहे. ठीक आहे. ओके. आता याच्यामध्ये बघा, आपण पुन्हा एक वाक्य बघितलेलं नाही. कशामध्ये? इंटरॅक्टिव्ह. आपण काय बघितलं? फक्त व्हर्बल टाईप. WH टाईप बघितलं का? मग आता WH टाईप समजा आपण बघू. समजा जर एखादं वाक्य असं असेल की ही सेड टू शी, comma into inverted comma. Where are you going? Where are you going now? Where are you going? आता तू कुठे जात आहेस? असं जर विचारलं तर कोण विचारला? कोणाला विचारला? ठीक आहे. तू आता कुठे जात? मग अशा वेळी याचं इनडायरेक्ट करायचं असेल तर काय? ही सेड टू च्या ऐवजी काय लिहायचं? आस्क्ड शी. आता बघा, इथं आपण इफ लिहिलेलं होतं, बरोबर आहे? कंजंक्शन. परंतु इथं इफ लिहायचं. मग कोणतं लिहायचं? तर जो दॅट पण लिहायचं नाही. जो WH वर्ड तिथं आलेला असेल, मग तो व्हाट असेल, व्हिच असेल, हू असेल, हुम असेल, व्हाय असेल, वेअर असेल, हाऊ मेनी असेल, हाऊ मच असेल, व्हॉट एव्हर इट विल बी, जो कोणता असेल तोच WH वर्ड काय करायचं? आपण कंजंक्शन म्हणून वापरायचं. कंजंक्शन म्हणून वापरायचं. वापरलं. त्यानंतर काय करायचं? याची अदला खदल बदल माहिती? याची काय करू आपण? खदल बदल करू. केलो आपण. आता याला यू ला इकडे आणलो आणि आरला इकडे नेलो आपण. मग आता काय करणार? जसं मग अशी केलं, सर्वनामामध्ये बदल आणि काळामध्ये बदल. बरोबर आहे? मग आता सर्वनामामध्ये आता हा यू कोणासाठी आलेला आहे रे? ह्यानं म्हटलेला आहे रे, याला हिला म्हटलेला आहे ना, तू कुठं चालली आता, आहे ना? मग हा यू कोणासाठी आलेला आहे? शी. म्हणून काय लिहू आता? शी. मग आर आहे तिथं काय लिहू? वॉज. Where she was going. आता नाव म्हणजे आता, परंतु तेव्हा आता होता. आता आहे का? त्याचं काय होईल? दे. त्याचं काय होईल? शेवटी
अशा प्रकारे आपण डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करता आलं पाहिजे.